वाजेगांव के अंजेगांव शेवारा में एक नाबालिग लड़की का अगवा कर लिया गया है। लड़की के वालिदैन ने ग्रामीण पुलिस स्टेशन में इस मामले में एक शिकायत भी दर्ज कराई है। 1 महीने बाद भी पुलिस ने लड़की को बरामद नहीं किया और न ही अगवाकारों का कोई पता लगाया है। ऐसे में वाजेगांव के जिला परिषद रुकन मनोहर शिंदे ने जिला एसपी को इस मामले में मदाखलत की मांग की है। इनका कहना है कि तबीयत की खराबी की जाँच के लिए खेत मजदूर नाबालिग लड़की अस्पताल गई थी, लेकिन फिर घर वापस नहीं पहुंची। लड़की के वालिदैन ने लड़की को हर जगह तलाश किया, तब इन्हें पता चला कि करीब का ही एक लड़का भी गुमशुदा है, जिसके बाद इन्होंने इस लड़के के खिलाफ अगवा का मामला ग्रामीण पुलिस स्टेशन में दर्ज कराया। लेकिन लड़की के वालिदैन का इल्ज़ाम है कि लड़की पसमानदा तबके से ताल्लुक़ रखने की वजह से अगवाकारों को पकड़ा नहीं जा रहा है और न ही लड़की को बरामद किया जा रहा है। हरी पिराजी गजबारी माझी मुलगी सोनू हरी गजबारी ग्रामीण पोलीस स्टेशनला मी अर्ज दिलतो। मी शेतामध्ये काम करताना माझी मुलगी पळून नेलेली आहे। माझ्या मुलीला मी शेतामध्ये काम करता वेळेस मौत चालू होतं। मला म्हणले की ते पोरग तिकून दिसलं नाही मला। 1 महिना झाला साहेब, माझी मुलगी काय येईना आली। 1 महिना गेला, 2 दिवसाला 3 दिवसाला मी चलो तरी मला बाहेरच हाकाल्यात, गेटमध्ये येऊ देणार आलेत। आम्ही बघायला तपास चालू आहे म्हणून मला कडकड द्यालेत। ते चौकीदार तिथं बी थांबलं तर बी ते मामा आल्याच्या बाद आम्ही करायलाच काम तुमचं, तुम्ही जा म्हणून मला तिथून हकाल द्याले साहेब। पोराचं नाव सचिन आहे, त्याच्या बापाचं नाव गणेश आहे, त्याचं आडनाव खुने आहे चाबरा। माझी मुलगी मी जर येईना गेली, महिना झाला आता मुलीची माय तर परेशान आहे, मरतो म्हणाली। मी बी मरणार आहोत, तिथे जाऊन पोलीस स्टेशनला, ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन मी मरतो, आत्महत्या करून घेतो। काय करावं मग? भेटणार नाहीच, भेटणारी गरीबाला ते काय करणार आम्ही? संतोष खुनेने पळून नेले घरातून बाहेर करायचे बाई। सचित खुने राहणार चाबरा। या 2 दिवसात जर नाही भेटला गेली तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आत्महत्या करणार। धनेगावकर गरीब माणसं आम्ही, रोज पोट भरून खाणेवाले। आमच्यापाशी काय पैसे मागायत आम्हाला, गाड्या घ्या गोड्या घ्या म्हणायचं, पुण्याला जायचं आहे तर ह्या म्हणायचं। आमच्याला काही होत नाही तर आम्ही आत्महत्या करणार आहोत। 1 महिना झाला आमची मुलगी गेली, आमच्या जीव लागणार आहे, जेवण नाही काही नाही आम्हाला। वाजेगाव सर्कल जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे। माझं गाव धनेगाव। धनेगावातला माझा एक मतदार रेशी समाजाचा हरी गजबारे उद्धव पाटील यांच्या इथे कामाला 2 वर्षापासून आहे। त्यांची मुलगी सचिन नावाचा मुलगा, त्याने आम्हीच दाखवून त्या मुलीला अपहरण करण्याचाच प्रकार आहे, ते पळून नेण्याचा प्रकार नाही। त्यांनी आज 1 महिना झालं जवळपास त्यांनी ती मुलगी घेऊन गेला। त्या दिवशीपासून ते एफआर पोलीसला कंप्लेंटसुद्धा दुसऱ्या दिवशी दिली। शनिवारी मुलगी गेली, रविवारी कंप्लेंट दिली। तरीपासून आजपर्यंत पोलिसनं कुठलाही या गरिबाला न्याय देण्याचं काम केलं नाही। यायला पोलीस स्टेशनला मध्ये गेलं तर बाहेर काढण्याचं काम केलं आणि आपल्या ग्रामीण पोलीस स्टेशनला मेन PI ठाणेदारच नाही आज सध्या। आज ग्रामीण त्रस्त आहे। ग्रामीण PI नसल्यामुळं आमचा पूर्ण ग्रामीण क्षेत्र आज अडचणीत आहे। 302, 307 आज 1 महिन्यात 4-4, 5-5 केस होतात। सर्व सभागृहामध्ये मीडिया आली होती। सर्व मीडियामध्ये आमचा एक गरिबाला न्याय मिळण्याकरता सर्व पत्रकारांनी सहकार्य केलं। सर्व पत्रकार आज ग्रामपंचायतला, धनेगावला, कार्यालयात सरपंच, आमच्या गावचे धनेगावचे दिलीप गजबारे, आमचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गंगाधर खवाळे, उद्धव पाटील शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख, या सगळ्या लोकांनी आज सर्व गावातल्या नागरिकांना एक सगळ्यांनी मीटिंग घेतली आणि उद्याचा काय पाऊल उचलणार आहात गाववाले या ग्रामीणच्या विरोधात, याच्याकरता SP साहेबाला माझी विनंती आहे, तात्काळ आम्हाला PI लवकरात लवकर 2 दिवसामध्ये परमनंट PI द्यावं आणि 2 दिवसात मुलगी त्याची घरी परत करावं, ही माझी मागणी आहे आणि विनंती बी आहे। आमच्या गावातल्या मुलीला ज्या मुलानं पळून नेलेलं आहे ते माझ्या भावकीतलीच आहे ते मुलगी, आणि ते हरी गजबारी आहे ना, ते माझ्या घरला सदर 1 महिना चक्रा मारतो। माझी मुलगी आणखी भेटली नाही। मी त्याला परत सांगतो पोलीस स्टेशनला गेला का? त्यानं पोलीस स्टेशनला गेला आणि कंप्लेंटसुद्धा केली त्यांनी, तर पोलीसवाले त्याच्यावर कोणताही बी ॲक्शन घेत नाहीत। आम्ही जर म्हणलं त्याला तुम्ही सांगा मग कुठं आहेत, आम्ही तिथून जाऊन आणू, गाडीची सोय करा, हे अशी आम्हाला भाषा वापरतात। आणि कारण का तिथं PI नसल्यामुळं आम्ही कुणाकडे जावं ते आम्हालाच काय समजत नाही। तिकडे गेले नाही म्हणतात साहेब आज आलेच नाहीत, तिथं आम्ही 2-2 तास तिथं बाहेर थांबतो पोलीस स्टेशनच्या गेटला। साहेब आले की 5-10 मिनटं थांबतात आणि परत निघून जातात साहेब। आणि एवढं मोठं ठाणं आहे आमचं शिडको ग्रामीण पोलीस स्टेशन, आणि एवढी गुंडगिरी वाढलेली आहे। एका महिन्यामध्ये 3-3, 4-4, 307 होत आहेत। एक कवट्याला झाला, एक संभाजी चौकामध्ये झाला, चंदाशिंग कॉर्नरला झाला,
आणि ते नाईक कॉलेजच्या समोर 302 सुद्धा झाला. या प्रकरणामध्ये पुढची भूमिका आता जर आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर पूर्ण आम्ही आहे की नाही अमर उपोषणचं आम्ही आंदोलन करणार. आम्ही पहिलं ग्रामीण पोलीस स्टेशनला SP साहेबाला अर्ज करणार आहोत, आम्ही कलेक्टर साहेबांना अर्ज करणार आहोत आम्ही आणि उपोषणला बसणार आहोत. आम्ही पूर्ण गाव बसणार आहे.